तर मंडळी मुलं डबा खात नाहीत, तर ह्या पद्धतीने जर दिला डबा तर मुलं चाटून पुसून खातील. तर एका कढईमध्ये बटर आणि तेल घालून घ्यायचं आहे. त्याच्यामध्ये 2 हिरव्या मिरच्या बारीक चिरून घालायच्या आणि शिमला मिरची, पत्ताकोबी आणि टोमॅटो घालायचं. चवीनुसार मीठ घालायचं. 1 चमचाभर आपण म्हणजे टोमॅटो सॉस आहे का ते टाकून घ्यायचा. ओरिगानो टाकून घ्यायचं. चिली फ्लेक्स टाकून घ्यायचे. त्याला 10 मिनिटं वाफ काढून थंड करून घ्यायचं आहे. इथे रेग्युलर जे गव्हाचं पिठाचा गोळा आहे का तो घेतलेला आहे. त्याची एक पुरी लाटून घ्यायची आहे आणि नंतर आपल्याला जे सारण भरून घ्यायचं आहे. अगोदर चिंचगुळाची चटणी लावून घ्यायची. वरतून थोडंसं चीज किसून घालायचं आहे आणि त्याचे मोमोज तयार करून घ्यायचे आहेत. तर आपल्याला हे मोमोज 10 मिनिटं वाफवून घ्यायचे आहेत. तर इथे चाळणीवर मी वाफवून घेतलेली आहे. तर चाळणीला तेल लावून घ्यायचं आहे आणि नंतर आपल्याला थोडंसं तेल टाकून थोडंसं लसणाच्या पाकळ्या, सोया सॉस आणि टोमॅटो सॉस आणि रेड चिली सॉस टाकून घ्यायचा आहे. थोडासा घोळ करून घ्यायचा आहे गव्हाच्या पिठाचा आणि पाणी टाकून त्याला छान असं शिजवून घ्यायचं आहे. नंतर जे मोमोज तयार करून घेतलेले आहे का ते टाकून घ्यायचे. त्याला छान असं टॉस करून घ्यायचं आहे आणि मुलांना डब्याला द्यायचं. तर व्हिडिओ आवडला तर